स्वतःतील विश्वास. बरेच लोक तोंडावर गोड बोलतात व पाठीमागे निंदा करतात. परमेश्वराने प्रत्येकास जीवन जगण्यासाठी मन दिले आहेत. सर्वांना भावना आहेत. कुणाला बोलण्याचे, विश्वासात घेणे, कुणाचे मन जिंकणे हे साधारण गोष्ट नाही. व्यक्तीने विश्वास कायम ठेवून काम केले तर लहान व्यवसायापासून तर मोठ्या व्यवसायापर्यंत तो सर्व ग्राहकांचे विश्वास जिंकू शकतो. मानवी जीवन संकटात घेण्यापूर्वी आपली वागणूक चांगली ठेवणे आवश्यक आहे. व्यक्ती हा प्रामाणिक असेल त्यावरच संबंधिताचा जास्त विश्वास बसतो. दुसऱ्याचा विश्वासघात करून स्वतःचा विश्वास कायम करणे म्हणजे गैरवर्तणूक करणे होय. असे व्यक्ती जीवनात कधीच सुखी राहू शकत नाही. काही क्षणापुरती त्यांना चांगले वाटेल, नंतर त्यांच्या जीवनात दुःख धावेल. म्हणून कुणाचे विश्वासपात करून स्वतःचे जीवन चांगले करण्याचा प्रयत्न करू नका. कारण परमेश्वराने डोळे उघडले आहेत. कोण व्यक्ती कसा आहे हे प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे. बरेचसे व्यक्ती विश्वास ठेवून एखाद्या व्यक्तीसोबत कामाला जातात, पण त्यांची विश्वासघात करूनच फसवणूक केली जाते. जगात सतर्क राहून काम करावे लागेल तर आपली प्रगती होईल. वेळ जीवन जगण्यासाठी अनमोल आहे व शेतमजूर व शेतकरी आणि कामगार नेहमी कष्ट करतात. त्यांच्यासारखे जीवन जगणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. आपला व आपल्या संसाराचा विकास होण्यासाठी नेहमी चांगल्या मार्गाचा अवलंब करावा. जो संसार सुखी आहे त्या संसाराची निंदा करत बसण्यापेक्षा आपला संसार त्यांच्यासारखा सुखी कसा होईल या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे योग्य राहील असे मला वाटते. एकमेकांवर विश्वास कायम ठेवून नवरा बायको आपले संसार सुखाचे करावे. दुसऱ्यांचे ऐकून एकमेकांवरील विश्वास कमी करू नका, नाहीतर आपल्या संसारात नक्की संकट येईल. जीवनात आनंदी राहा व मनातील विश्वासयुक्त जीवन जगा. संपूर्ण जगात आपणास सुंदर दिसेल.